फडणवीसांना आज आणि उद्या 2 दिवसांची संधी देतो. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकेल. मनोज जरांगेंची सरकारला थेट धमकी. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण. जरांगे पाटलांचा इशारा. तर 26 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. जरांगेंकडून सरकारला अल्टिमेटम. मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे. तरी सुद्धा लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगेंना कोण पैसे देतं? वेळ आल्यावर नावं जाहीर करणार. लक्ष्मण हाकेंचा इशारा. मनोज जरांगेंना शेवटची वॉर्निंग. यापुढे फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केल्यास जशास तसं उत्तर देऊ. भाजप नेते परिणय फुकेंचा मनोज जरांगेंना इशारा. व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंना माफ करणार नाही. जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला दरेकरांचं उत्तर. माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करताय हे कदापि सहन केलं जाणार नाही. भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना इशारा. जरांगेंनी फडणवीसांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं. जरांगेंच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. तर कोण तो प्रवक्ता शेण खातो? तुला आमच्या आया दिसल्या नाहीत का? जरांगेंचं बन यांना प्रत्युत्तर. गेवराईचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांची लक्ष्मण हाकेंवर टीका. विजयसिंग पंडितांना हाकेंनी दिली श्वानाची उपमा. लक्ष्मण हाके अदखलपात्र माणूस असून जरांगेंच्या लढ्याला आमचा पाठिंबा. विजयसिंग पंडितांची प्रतिक्रिया. बीडच्या गेवराईमध्ये हाकेंच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. तर आमदार विजयसिंग पंडितांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानंतर हाकेंच्या समर्थकांकडून दुग्धाभिषेक. ज्या देवाला मटण खाणं चालतं असा तुमचा देव कोणता? हा तुमचा देव मशिदीत असावा. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. राहुल गांधी सिरियल लायर व्यक्ती. तर ते कायमच खोटं बोलत असतात. महाराष्ट्रातील काहींना राहुल गांधींचं खरं बोललेलं आता स्वप्न पडायला लागलंय. मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसह राज्यातील नेत्यांवर बोचरी टीका. भाजप नेते अमित साटम यांच्यावर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केली घोषणा. देवेंद्र फडणवीसांनी अमित साटम यांचं अभिनंदन केलं. बावनकुळे आणि आशिष शेलारही यावेळी उपस्थित. ऐन निवडणुकीत शेलारांना बाजूला जावं लागतंय. त्यामुळे आता नक्कीच मुंबई भाजपात काहीतरी घडतंय. अमित साटम यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं विधान. संजय राऊतांनी महाविकास आघाडीत जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं. आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर. मतचोरी हा राष्ट्रीय मुद्दा. अनुराग ठाकूरांनी सुद्धा चोरीचा मुद्दा मांडलाच. राऊतांचं वक्तव्य. तर राऊतांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये. महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव माहिती आहे. भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी. सूत्रांची माहिती. तर केंद्र सरकारच्या निधीतून योजना राबवण्यात अपयशी ठरल्यामुळे नाराजी. योजनांना गती देण्याचे निर्देश. सूत्रांची माहिती. नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची माहिती खोटी. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील एका नेत्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचं मी स्वागत करते. नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना बडतर्फ करावं. संजय राऊतांचाही निशाणा. डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या. नेत्यांनी पैसे नाही दिल्यास माझी बॅग उघडीच आहे. संजय शिरसाठांचं मिश्किल विधान. शिरसाठांची बॅग उघडी आहे. लुटलेले पैसे या बॅगेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावर गणेशोत्सव साजरा करा हा संदेश. राऊतांची संजय शिरसाठांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाठ यांचा हात. तर नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात पत्रकार परिषद. संजय शिरसाठांनी जमीन बिवलकरांना दिल्याचाही रोहित पवारांचा पुन्हा आरोप. 130वा घटना दुरुस्ती विधेयक केवळ विरोधकांसाठी नाही. पंतप्रधान मोदींनी स्वतः विरोधामध्ये विधेयक आणलंय. विरोधानंतर अमित शहांचं हे वक्तव्य. लालू प्रसाद यादव यांना वाचवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी अध्यादेश आणला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप. पंतप्रधान मोदींनी स्वतः विरोधात विधेयक आणलंय. अमित शहांची प्रतिक्रिया.
तुरुंगातून सरकार चालवायचं असं काही लोक विचार करत होते. तुरुंगातनं सीएम पीएम सरकार चालवू शकतात का? शहांचा सवाल. धनखड यांनी त्यांच्या काळात चांगलं काम केलं. त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये 11 सप्टेंबरला पुढील सुनावणी. तर तुम्हाला गुन्हा कबूल आहे का? कोर्टाचा नारायण राणेंना प्रश्न. मला गुन्हा कबूल नाही असं नारायण राणेंचं कोर्टासमोर उत्तर. खेडचे मनसे नेते वैभव खेडेकर पक्षातनं बडतर्फ. अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या सहीनं बडतर्फ केल्याचा आदेश. तर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळे प्रारूप प्रभाग रचनेनंतर आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. दरम्यान कुठल्याही राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपाचा यामध्ये संबंध नाही. प्रभाग रचनेवरून महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण. 4 सप्टेंबरपर्यंत आम्ही हरकती स्वीकारू, आयुक्तांची माहिती. तर पुण्यामध्ये सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक. उड्डाणपूल तयार असून उद्घाटन करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ. मनसेचा आरोप. तर प्रशासनाविरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत आज वराह जयंती साजरी करण्यात येणार. कोपरखैरण्यातील माहेश्वरी भवनात संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. तर मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. भारत पाक क्रिकेट सामन्यावरून केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. भारत पाक सामना होऊ नये म्हणणाऱ्या ठाकरेंचे 2 मुखवटे. केशव उपाध्यायांची टीका. बोगस लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मतचोरी. सामनातनं आरोप. मतचोरी करण्यासाठी सरकारी तिजोरीतनं 400 कोटींचा अपहार. सामनातून हल्लाबोल. विरोधकांकडून लाडक्या बहिणींचे मनोबल खचेल अशी वक्तव्य. तर विधानसभेतील पराभवाच्या वेदनेनं आरोप केले जात आहेत. नीलम गोऱ्हेंचा निशाणा. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. तर एका शेतकरी सभासदाकडून तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव देवकरांवर गंभीर आरोप. मधुकर साखर कारखाना विक्री करताना देवकरांनी पैसे लाटल्याचाही आरोप. नागपुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा विराट मोर्चा. नागपुरातील संविधान चौकात राज्यभरातील युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. वांद्र्यातील MSRDC कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुंबईतील रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांविरोधात हात आणि डोक्यावर पट्टी बांधून हे अनोखं आंदोलन. पुण्यातील नीरा ते शिवतक्रारवाडीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. नीरा ते शिवतक्रारवाडी या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्ता एका टप्प्यात दुरुस्त करा, नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या शहादा दडगाव या घाटामध्ये दरड कोसळली. सततच्या पावसामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये दरड कोसळण्याच्या घटनात वाढ. गोंदियातील वाहतूक नियंत्रणावर आता कॅमेऱ्यांचं लक्ष. ANPR कॅमेऱ्यांनी ऑटोमॅटिक चलान होणार. शहरातील चोरी, अपघात आणि वाहतूक नियम तोडणाऱ्यांना यामुळे चाप बसणार. जळगावच्या चाळीसगावातील पाटणा वन्यजीव अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा खच. वन्यजीव अभयारण्यामध्ये घाणीचं साम्राज्य. वन विभागाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. जैन समाजाच्या प्रमुख धर्मगुरू आचार्यांच्या हस्ते गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांचा सत्कार. तर मानवतावाद, न्यायालयीन भूमिका, पशुपक्ष्यांच्या प्रति प्रज्ञा करुणा या कार्याकरिता त्यांचा सन्मान. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर. गणेश मूर्ती कारखान्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय. तर छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, विठ्ठल माझा लेकुरवाळा अशा विविध प्रकारच्या गणेश मूर्ती साकारण्यात आल्या. जरांगेंची सुद्धा इथे प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नाशिकमधील 700 सार्वजनिक गणेश मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत. महापालिका निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे गणेश मंडळ आक्रमक. तर परवानगी न मिळाल्यास मनपासमोर गणपती प्रतिष्ठापना करू, महामंडळांचा महापालिका प्रशासनाला इशारा. बुलढाण्यातील खामगावच्या सारोळामध्ये बसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्याने विद्यार्थी आक्रमक. संतप्त विद्यार्थ्यांकडून एसटी बस अडवून आंदोलन. पर्यायी बसची व्यवस्था करण्याची सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवाशांना नाहक त्रास. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना खड्ड्यांमुळे अडचणी. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर या रस्त्याची दयनीय अवस्था. निवळी घाट परिसरात 7 ते 8 फुटांचे खड्डे. खराब रस्त्यांमुळे कोकणवासीय हैराण. रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात. भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजन सुरुवात. गणपतीपुळेमध्ये कुणीही गणपती आणत नाही.
कोकणातील गणपती मूर्तींमध्ये छावा चित्रपटाची झलक. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत गणपती बाप्पांच्या मूर्ती. चंद्रपुरात सेल्फ क्रिएशन ग्रुपची बाप्पा मेकिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न. तर चिमुकल्यांसह पालकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गणेश मंडळांवर गुन्हा दाखल. गणेश मिरवणुकांमुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. मंडळांच्या अध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा. मुंबईतील 12 पूल धोकादायक अवस्थेत. बाप्पाचं आगमन आणि विसर्जन करताना रेंगाळू नका, पालिकेच्या सूचना. मुंबईतील 344 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट. भांडूपच्या गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रथम दर्शन सोहळा दिमाखात संपन्न. एका गणेश भक्ताकडून गणरायाला लाखो रुपयांचे चरण अर्पण. दरम्यान मंडळाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग. विरार पूर्वेत 5 पायरीच्या राजाचा आगमन सोहळा. जीवदानी देवी मंदिर परिसरात बाप्पाच्या आगमनाचा हा उत्साह गेला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्व गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठक. पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन आणि पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याकडून गणेश मंडळांना सूचना. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राजकीय पक्षांची मोफत बस सेवा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी बस सेवेचं नियोजन. कलानगरमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून 363 बसेस रवाना. कोल्हापूरमधील जयसिंगपूरच्या झोपडपट्टीधारकांचे 50 वर्षांचे स्वप्न साकार. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते झालं वाटप. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं 9465 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नांदूर मधमेश्वर धरणातनं जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याचा हा विसर्ग सध्या सुरू. जळगावच्या मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीनं नुकसान. तर नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. पंचनामे झाले तरी सुद्धा भरपाई दिली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जळगाव भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले. हतनूर धरणातनं सध्या 22,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नागपूर सहीमध्ये विदर्भातील काही भागात बुधवारी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज. बुधवारी विदर्भातील 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये निसर्ग सौंदर्य बहरलं. पावसामुळे छोटे मोठे धबधबे, बंधारे प्रवाहित. डोंगराळ भागातील नागरिकांच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला. ई पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर. शेतकऱ्यांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पेरा नोंदवण्याची मुदत. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ॲपद्वारे नोंदणी करावी, कृषी विभागाचं आवाहन. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा. मात्र पावसाचा जोर कमी होताच सोयाबीन आणि कापसाच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत आता नव्यानं भर. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 7,12 एकरावरील शेतीचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी. सोलापूरमधील पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचं शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे. सरकारी मोबदला देण्यापेक्षा हमीभाव दिल्यास आम्हाला फायदा. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी गावातील चैतन्य यादव नौदलामध्ये भरती. तर ग्रामस्थांची चैतन्याची गावातनं त्यांनी मिरवणूक काढली आहे. पिंगोरी गावाची सैनिकांचं नाव अशी ओळख. नाशिकमध्ये आदिवासींचा उल गुलाल हा मोर्चा. तर आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांची खासगी कंपनीमार्फत भरतीचा निर्णय. खासगी कंपनीमार्फत भरतीच्या निर्णयामुळे कर्मचारी संतप्त. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. 25 वर्षांनंतर सुद्धा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक. तर जिगाव नंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त करणार जलसमाधी आंदोलन. यवतमाळच्या वणीमध्ये चक्काजाम आंदोलन. वणीच्या उकणी कोळसा खान प्रशासनाविरोधात हे आंदोलन. तर उकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील भातुकली या तालुक्यातील मटारगाव वाठोडा या रस्त्यावरील पूल धोकादायक. तर पुलावर खड्डेच खड्डे. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिक संतप्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहनांची तपासणी. खानदेश, मध्य प्रदेश, विदर्भ या सीमेवर मुक्ताईनगर पोलिसांकडून तपासणी. कायदा आणि सुव्यवस्था गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पाऊल.